नमस्कार, तुमच्या सर्वांचं छायास किचन रेसिपी व्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज मी आणि माझी आत्या ट्राय करणार आहोत हे ट्रेंडिंग स्पायसी क्रिस्पी पोटॅटो डिश, जी आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी। तुम्ही बघू शकतात। तुम्ही सुद्धा हे इव्हनिंग स्नॅक म्हणून ट्राय करू शकतात। कशी बनले आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा। आम्ही सुद्धा हे इव्हनिंग स्नॅक म्हणून घरी बनवलेलं, आमच्या घरात सगळ्यांना हे खूप आवडले। अजून काय ॲड करू शकतो तर तुम्ही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आता तुम्ही आमची तयारी बघा की आम्ही कसे हे व्हायरल क्रिस्पी स्पायसी पोटॅटो डिश बनवली आहे। चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जावा। आधी आम्ही या बटाट्यांना धुवून घेऊ। या बटाट्यांना धुवायच्या नंतर आपण या बटाट्यांना कापून घेऊ, कारण कापल्यानंतर जेव्हा आपण बॉईल करायला ठेवू तेव्हा ते लवकर शिजेल। तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा बटाटे घेऊ शकतात। आम्ही 2 बटाटे घेतले आहेत। आता मी या बटाट्यांना एका पातेल्यात घेऊन त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे। आता मी या बटाट्यांना गॅसवर चढवेल। आता हे गॅसवर चढवल्यानंतर जातपुरतं पाणीला उकळी नाही येत ते बटाटे काढू नका। आता मी 4 ते 5 स्लाइस ब्रेडचे घेतले आहेत। आम्ही व्हाईट ब्रेड यूज केला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा यूज करू शकता। आता आपल्या पाणीला उकळी आली आहे। मी सुरीने सुद्धा चेक केले, आपले बटाटे एकदम सॉफ्ट झालेले आहेत। तर आता आपण या बटाट्यांना थोड्या वेळासाठी स्टर करू। त्याच्यानंतर ते बटाटे आपण एका गाळणीने काढून घेऊ। सगळ्यात आधी तर आपण गॅस बंद करणार। त्याच्यानंतर जसं मी सांगितलं, गाळणीने आपण त्या बटाट्यांना गाळून घेऊ। त्याच्यानंतर आपण त्या बटाट्यांचे सालं काढू आणि त्याच्यानंतर मोठ्या खिसणीने खिसून घेऊ। तुम्ही बघू शकतात आम्ही त्याला 4 पीसेसमध्ये डिवाइड केलेले, त्याच्यामुळे आम्हाला खिसायला सुद्धा थोडा वेळ लागला आहे। हे बघा, आपले खिसून झालेच आहे। आता हे एकदम व्यवस्थित जेव्हा आपण त्या बॅटरमध्ये याला मिक्स करू तेव्हा एकदम व्यवस्थित मिक्स होईल। आता तुम्ही ते 4 ते 5 स्लाइसचे ब्रेड घ्या। तुम्ही एका पातेल्यात थोडंसं पाणी काढून घ्या आणि ते 4 ते 5 स्लाइसचे ब्रेड एक सोबतच तुम्ही त्यांना त्या पाण्यात भिजवून टाका। भिजवल्यानंतर तुम्ही एक्स्ट्राचं पाणी काढून घ्या आणि त्या ब्रेडचा एक गोळा बनवा आणि एक ताट घ्या। त्या ताटामध्ये तो ब्रेडचा गोळा आणि ते बटाटे ठेवून टाका। पाहिजे तर तुम्ही एक बाउलसुद्धा घेऊ शकतात। त्या बाउलमध्ये तुम्ही ते ब्रेडचा जो आपण गोळा बनवला आहे तो आणि जे आपण बटाटे खिसले आहेत ते तुम्ही त्या बाउलमध्ये ठेवा। तुम्ही बघू शकतात वारा सुटलेली आहे आणि असं वाटतंय की थोड्या वेळाने पाऊससुद्धा पडणार आहे। याचा अर्थ की आपले स्पायसी क्रिस्पी पोटॅटोज आणि पाऊस सोबतच आहेत। तर आता मी आणि माझी आत्या बनवत आहोत स्पायसी क्रिस्पी पोटॅटो। त्याच्यासाठी आपण घेऊ लसूण सोललेले, आम्ही घेतले आहेत 3 ते 4 पाकळ्या। तुम्ही पाहिजे तर अजूनसुद्धा घेऊ शकता आणि आपल्याला असे या प्रकारे छोटे छोटे कापून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकतात आपले कापूनसुद्धा झालेच आहेत। तात्पुरतं जे आपण मिक्सर आधी सोबत ठेवलेला बटाट्यांचा आणि त्या ब्रेडचा ते फ्रीजमध्ये ठेवू नका, नाहीतर ते वातळून जाईल। आता आपण हे कोथिंबीर कापत आहोत। एकदम याला छोटं छोटं नाही किंवा जास्त मोठं नाही, याला मीडियम साईजमध्ये तुम्ही कापून घ्या। पाहिजे तर तुमच्या हिशोबाने कोथिंबीर टाका। आता जे मिक्सचर आपण सोबत ठेवलेला त्या बटाट्याचा आणि त्या ब्रेडचा, त्याच्यात आपण ते लसूण आणि कोथिंबीर टाकून देऊ। आता मी हे छोटे छोटे कापलेले लसूण या मिक्सरमध्ये टाकलेले आहेत आणि कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे। पाहिजे तर तुम्ही कमी कोथिंबीरसुद्धा टाकू शकता, ते तुमच्यावर आहे। आता आपण 2 पॅकेट चिली फ्लेक्सचे टाकू। तुम्हाला हवे तर तुम्ही कमी चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकतात। चिली फ्लेक्स टाकल्यावर आपण इथे टाकत आहोत कॉर्नफ्लॉर। कॉर्नफ्लॉरची मेजरमेंट तुमच्यावर सुद्धा डिपेंड करते। जर तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकतात। आता याच्यानंतर आपण टाकू थोडं मीठ। तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार सुद्धा टाकू शकतात।
मीठ टाकल्यानंतर आपण या मिक्सरला मिक्स करू. मी तुम्हाला सांगते, तुम्ही हाताने मिक्स कराल तर त्याच्यात परफेक्शन येईल. चमच्याने मिक्स केल्यावर ते एवढं व्यवस्थित होणार नाही. आता आपले मिक्स करून झालेच आहेत की याच्यानंतर आपण थोड्या वेळ त्याला सेटल व्हायला ठेवू. आता आपण एका ताटात हे मिक्सर काढून घेऊ. हे मिक्सर काढल्यानंतर आपण यांना अशा स्ट्रेट पीसेसमध्ये कट करून घेऊ. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यापेक्षा छोटेसुद्धा कापू शकतात. आधी आपण त्या ताटावरती थोडं तेल घेऊ. त्याच्यानंतर पाहिजे तर परत एकदा ट्राय करू. याच्याने हे अजून परफेक्ट होतील. आधी जे आपण केलेले ते सुद्धा व्यवस्थित झालेले, पण ते ताटाला जरा चिटकतात. तेलाने केल्याबद्दल ते अजून व्यवस्थित होतात. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छोट्या साईजमध्ये सुद्धा करू शकता. आता एकदम जोरदार हवा सुटलेला आणि हेच आम्ही बनवत आहोत स्पायसी क्रिस्पी पोटॅटो. आपण एका पातेल्यात तेल गरम करू. तेल गरम झालं नाही आहे की नाही ते चेक करू. हो, तेल गरम झालं आहे. तर आता आपण त्या तेलात आपले स्पायसी क्रिस्पी पोटॅटोज फ्राय व्हायला ठेवू. तुम्हाला हवं तर तुम्ही त्याला डीप फ्रायसुद्धा करू शकतात. आम्ही याला शॅलो फ्राय केले आहेत. याला मीडियम गॅसवर करा. आम्ही 3 रोमध्ये याला फ्राय केले आहेत, कारण आम्ही जास्त पीसेस केले होते. ही आमची पहिली रो आहे आणि हे आम्ही फ्राय करायला टाकलेच आहेत. याला मध्ये मध्ये या साईडने त्या साईडला करत राहा. तुम्ही बघू शकतात हे किती मस्त दिसत आहे. हे एकदम क्रिस्पी झाले होते व आतून एकदम सॉफ्ट, एकदम परफेक्ट टेस्ट होता याचा. मध्ये मध्ये याला हलवत राहा ताकी ते खाली पॅनला चिटके ना. ही आमची सेकंड बॅच आहे. आता मी यांना सुद्धा फ्राय करायला टाकलं आहे. तुम्ही बघू शकतात हे किती परफेक्टली आले होते आणि हे एकदम व्यवस्थित क्रिस्पी होते. तुम्ही बघू शकता आता पाऊस पडत आहे आणि आमचे हे सेकंड रोचे बॅचेस पण झालेच आहेत ऑलमोस्ट. हे मी तुम्हाला दाखवत आहे की हे किती बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झाले आहे. आता आमचे थर्ड रोवाले बॅचेस पण करून झाले आहेत. आमचे फायनल लुक एकदम टेस्टी आणि सर्विंगसुद्धा मस्त आलेले. हे तुम्ही बघू शकतात की किती परफेक्टली फाईन आले आहेत. आणि आता मी याच्यावरती पेरी पेरी मसाला याला तिखट करण्यासाठी टाकले आहेत. आता तुम्ही बघू शकतात आमचा फायनल लुक किती मस्त आलेला आहे. तुम्ही पाहिजे तर आम्हाला कॉमेंट करून सुद्धा सांगू शकतात की तुमच्या घरी कसे बनले. थँक्यू.